कॉपी करायची नाही. खोट अजिबात आपण बोलतच नाही. हा, राधा पाटीलचा जंगी फॅन आहे भाऊ, नाद नाही करायचा. 0 मिनिटात यायला लागतंय. पुढं बघा. तर गाणं टाकायचं कारण काय आहे, मेन म्हणजे गाणं प्ले नाही करू शकत, कॉपीराईट येते मित्रांनो. युट्यूब वाल्यांनी बी घोडा लावा शिकवले, तो कसा तर असा, म्हणून आम्ही आमच्या तोंडाने गाणं बोलतो. तर हॅलो मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा काय म्हणतो कोकणचे पब्लिक, कसे आहे सर्वे? तर दिवाळीचा सण आलेला आहे मित्रांनो. खूप दिवस झाला आपण एखादा ब्लॉग टाकलेला नाही, अपडेट केलेला नाहीये. तर आज आपण ब्लॉग बनवायचा आहे. तर काय बोलते पब्लिक, ब्लॉग बघायची इच्छा आहे का? पुन्हा एकदा आमच्या कोकण MH06 या चॅनलमधून ब्लॉग तुम्ही बघतायत आणि चांगला सपोर्ट आम्हाला करताय तुम्ही. सबस्क्राईब देखील वाढतायत मित्रांनो. तुम्हाला आम्ही आता एक खूप सुंदर ब्लॉग दाखवणार आहे. आता आम्ही चाललोय रोहा या ठिकाणी, मुंबई गोवा हायवे. या मुंबई गोवा हायवेला मित्रांनो पहिला होता MH06, पण आताच कालांतराने सरकारने काही बदल केलेले आहेत. बारीक तुटी ज्या होत्या त्या सुधारलेत. तेच म्हणजे MH066 या हायवेवरून आम्ही चाललेलो आहे. तुम्हाला हायवे दाखवतो मित्रा, हायवे दाखव. तर आता आमच्या गाडीचं स्पीड आहे मिनिमम पर आवर्स 100 किलोमीटर्स. आणि ओव्हरटेक मारायचा होता पण काही चुकला, पण आम्ही ओव्हरटेक आता मारतोय. तर आता आम्ही चाललोय रोह्याला आणि आम्ही आता ब्लॉग बनवायचा विचार चाललेला आहे. बनू ओके, बनू, बघत राहा असंच. तर मित्रांनो, आता आपलं रेल्वे स्टेशन येणार आहे वीर. बघू शकता तुम्ही, इथनं एवढं दिसत नाही, रस्त्यावरती बघा वीर. कसं आहे आमचं हिरवगार कोकण. काय अक्षय, काय म्हणतोस? लय भारी वाटतंय, मस्त आहे की एसीचा फ्लो गार येतोय, एक गार अशी हवा येते, भारी वाटतंय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पेट्रोल भरायला. आमच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे. आता अक्षय भाऊ बघू किती तर पेट्रोल टाकत आहेत. आता बघा बंडल काढलेला आहे, बघा, बघू शकता तुम्ही, बघा पैसा सर्व व्हाईट कॅश आहे सर्व. तर कोकणचं पब्लिक, आता आपण पोहोचलेलो आहे लोणेरे या ठिकाणी. तर काय सरकारने केलेलं आहे, हागून भरलं इथं पार. 8 वर्ष झाली. 10वीला असताना बघितलेलं रोड काम चालू होतं, अजून रोड झालं नाही. खड्डे खोटे, गाडी नुसती वाकडी तुकडी होते राव. पोटातलं पाणी बी हालतंय. हे काय ब्लॉग हा माझा सरकारपर्यंत पोहोचवा. किती सरकार आली आणि किती गेली, रोड काय व्हायचं नाव घेत नाही. अर्धी मध्ये ठेवले पॅच. काय करायचंय त्याचा? वरनं खडी टाकतात आणि पावसाळ्यामध्ये परत ते उकरते. बघा गाडी कशी डान्स करते, डान्सिंग कार. डान्सिंग कार समजून ते पीके मधली डान्सिंग कार नाही मित्रांनो, झापूकवाली खड्ड्यावाली डान्सिंग कार. आता तुम्ही दुसरा विचार करत असाल काय रे अंशू? बरोबर आहे. किती खड्डे ते. तर गाडी क्रमांक 17-18 माणगाववरून इंदापूर करून रोह्याकडे जाणार. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे मित्रांनो माणगावला. आणि आजी कशी बसलेली आहे बघा गाडीवर. गाडी आता चाललेली आहे माणगाव मधून मित्रांनो. पाहू शकता आपला भारत सरकारने जो हा रोड बनवलेला आहे, फुल ट्रॉफिक. आणि आंटी फोन लावत होती पण काय फोन लागला नाही. जाऊ द्या, सोडा, धरलंय कुठं म्हणा, नाही का? तर आता पाहू शकता तुम्ही माणगाव लालपरी. हा, लालपरी बघा, दुसरीच लालपरी बघू नका. तर मित्रांनो, माणगाव मध्ये आता फुल ट्रॉफिक असतं, रश असतं. माणगावला बायपास देता म्हातारे झाले कडे. आमची टायरी लागली जिजू इकडे गाडीची. पण काय माणगावचा काय बायपास होत नाही. हे बघा, महानगरपालिकेच्या आईला साष्टांग नमस्कार करतो की त्यांनी ही गाडी उपस्थित करून दिली. कचरा कुंडी, कचरा गाडी, गाडीवाला आया जरा कचरा निकाल. मित्रांनो, ही बघा, हीच ती
पेटे जोले सुरक्षित अंतर ठेवा, गाडी चालवण्याचा सर्वात मोठा नियम. नाही टेकणार नाही, काळजी करू नका मित्रांनो. आणि गर्दी पाहू शकते. अरे मला भूक लागली अक्षा. भूक लागली? भूक मग बाहेर बस स्टँडच्या जागी आहे. तर माणगाव मध्ये आता फुल ट्रॉफिक आम्हाला लागलेला आहे मित्रांनो. आणि मला आता एसी लावून पण लय गरमा होत. हा बघा माणगावचा फेमस वडापाव 5 रुपये मध्ये भेटायचा, आता वाढवलाय त्यांनी 15 रुपये केलेला आहे. हे आहे माणगावचं बस स्टँड आणि पोलीस चौकी जिथे सर्वांची फाळली जाते. पावती पावती ऐका भावा, तुझ्यासाठी थांबणार मी, काही काळजी करू नको. धर याला, धर. देखो ये देखो ये बाइक वाले देखो, ये काका देखो, ये बीच बीच में आते, ये देखो ये देखो. हा थांबा जरा मित्रांनो, इथं वाकडी तिकडी टाकायची लागली सवय. कपडे घालू. तर माणगाव आपण आता सोडून पुढे आलो. काका नाही, उद्या भेटू, उद्या, आज नाही. चलो आता ह्याच्या पुढचं कुठलं स्टेशन आहे? इंदापूर. तर गाडी आता थेट जाऊन थांबणार आहे इंदापूरला. पुढचा व्ह्यू तुम्हाला इंदापूरचा आम्ही दाखवू. तोपर्यंत बघत राहा. हात करतायत दादा खालून, पुढे जाऊ द्या म्हणतायत. ओके. माणगाव संपलेला आहे. माणगाव हा संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो इंदापूरच्या दिशेने मित्रांनो. पण काय तुम्हाला सांगू, आज मला लय मजा येते, कारण की माझ्या डोळ्यासमोर नुसतं अशी पाखरं भिरभिरत. पण माझं आता लग्न झालेलं आहे मित्रांनो, त्यामुळं मला पाखरं दिसून पण काय उपयोग नाही. वहिनीने बघितलं ना, आता चपली घालतील तुला. आता वहिनी दररोज ब्लॉग बघते बाबा. पहिला ब्लॉग पडला की वहिनीला बरोबर दिसतो, त्यामुळं तेव्हा मला माफ कर पांडुरंगा. बातमी मी नाही त्यातला नाही. बायकोची पण माफी माग. बायकोची पण माफी मागतो, माफ कर मला बायको, मी त्यातला नाही. देवाने डोळे दिले ते बघण्यासाठी. माझ्या समोर एखादी व्यक्ती आली तर मी काय करू, डोळे बंद नाही करू शकत. मला माफ कर, हे घोर पाप मी नाही करत हा. ललित मला बघायला लावतोय. जोशी वडेपाव इथं आता आलेला आपण. जोशी वडापाव कुठे? हीच ती ब्रांच आहे माणगाव या ठिकाणी. वडेवाले जोशी वडेपाव यांचं पहिलं नाव होतं जोशी वडापाव. पण तिथं काहीतरी मॅटर झाला, मारामारी झाली, डोकेफोडी झाली, एकामेकाची कपडे फाडली, त्यामुळं ते नाव वडेवाले गेलेले आहे. पण ह्यांचं नुसतं नाव मोठं आणि लक्षण बाकी सर्व छोट. आता तुम्हाला आम्ही पुढे दाखवू मित्रांनो. ओके, बघत राहा असंच. तर मला आता गाणं बोलूच वाटतंय मित्रांनो. माझ्यासोबत आता आहे ललित दादा कदम आणि अंशुल भाऊ गोळे, खातात मिठाचे गोळे. तर अंशुल भाऊवर नाही गाणं बोलणार आहे मित्रांनो मी आता. मला आता लई इच्छा आलाय बघ. पप्पा की परी इंडिकेटर दिलाय, नीट चालताय. नाही सॉरी दादा, नीट चालव. चांदन झाली रात, चांदन झाली रात, त्या अंशुलची काढणार आम्ही वरात. अंशुलला गाढवावर बसवणार. बाबा नमस्कार, उद्या भेटू, उद्या फोन करा. अंशुलला गाढवावर बसवणार. बाबा अंशुलला हार आम्ही घालणार. या अंशुलच्या तोंडाला कळपसणार, या अंशुलच्या तोंडाला कळपसणार, या अंशुलची करणार आम्ही वरात. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे माणगाव वरून इंदापूरच्या दिशेने. पण जाताना माझ्या गाडीतले तर स्पीकर चालू आहेत. अँड्रॉइड टीव्ही आहे मित्रांनो, 6000ची टाकली. कॉपी करायची नाही. खोट अजिबात आपण बोलतच नाही. हा, राधा पाटीलचा जंगी फॅन आहे भाऊ, नाद नाही करायचा. 0 मिनिटात यायला लागतंय. पुढं बघा. तर गाणं टाकायचं कारण काय आहे, मेन म्हणजे गाणं प्ले नाही करू शकत, कॉपीराईट येते मित्रांनो. युट्यूब वाल्यांनी बी घोडा लावा शिकवले, तो कसा तर असा, म्हणून आम्ही आमच्या तोंडाने गाणं बोलतो. तर मला गाणं बोलायचंय आशिकी मध्ये. मी तुझ्या विना आता राहू नाही शकत मित्रांनो. हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, अब तुम ही हो, अब तुम ही हो. तर आता मी ह्याचं ट्रान्सलेशन करणार मित्रांनो. कशात? मराठीत.
मी तुझ्या विना आता राहू नाही शकत, तुझ्या विना काय अस्तित्व आहे माझं, आता तूच हा, आता तूच हो. काका बरे हो ना? बरे जातो आता तूच हा, जीवन माझं प्राण. दुसरं गाणं. आता दुसरं गाणं. हा. ठीक आहे. जरा दुसरं मजा गाणं. आली पाहिजे असं गाणं बोलले. शेजारीन बाई तुमची आमच्या बाबूला पाहू द्या, आमच्या बाबूला पाहू द्या, बाबूला आतमध्ये घ्या. सॉरी कोट्टा नाही बाबा, बोलायचं नाही. पुढचं ऐकायचं नाही, ती पर्सनल बात आहे भावांनो. अंधेरी रात में कार्यक्रम आहे, साथ में. तर गाणं संपलेलं आहे. आता आपण इंदापूरला पोहोचणार आहे मित्रांनो. पण काय करू आता, लय खड्डे आहेत त्यामुळे उशीर लागतोय थोडा. आता आम्ही इंदापूरला पोहोचल्यानंतर आम्हाला भूक लागलेली आहे. सेवागिरी महाराजांचा ट्रक आहे वाटता. तर आम्ही इंदापूरला पोहोचल्यावर काहीतरी पेटपूजा मग तुझ्या. ओके, चालू राहा आमच्या सोबत. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे कुठे रे? कोलाडला. कोलाड. तर मित्रांनो कोलाडला आता आपण पोहोचलेलो आहे. खड्डे खाऊन खाऊन कांबारतात तुटला माझा, पण आता आम्ही पायी पोहोचलेलो आहे. अनिल भाऊजींचा इथे बॅनर लागलेला आहे. तर कोलाड पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आता आम्ही कोलाडला आहे आणि आता दिवाळीचा सीझन असल्यामुळं जिकडे तिकडे कंदील, जिकडे तिकडे कंदीलच कंदील मित्रांनो. तर आता पाहू शकता, आता आपण हायवे सोडून पुढे आतमध्ये जातोय आणि लेफ्ट घेऊन आवर रोहायच्या दिशेने जातोय. आणि आम्ही जातो आमच्या गावा, आमच्या रामराम दादा गावा कंदील. मित्रांनो फटाके सांभाळून फोडा, नाही ते एखाद्याच्या धोत्रात फोडाल. वाईट असते राव फटाका, चिड्या उडतील. फटाके व्यवस्थित फोडा. ध्वनी प्रदूषण कमी करा, वायू प्रदूषण कमी करा. ध्वनी आणि वायू, वायू म्हणजे कसला मी फटाक्यांचा म्हणलं, नाही तो वायू सोडाल दुसरा तो नको. फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे रोह्यामध्ये. पाहू शकता तुम्ही रोहा सिटी चालू झालेली आहे आता इथून. आणि आपली जर्नी आज इथं संपते. आपल्या ब्लॉगची जर्नी आज इथं संपणार आहे. अरे दादा जरा पुढे घे ना, ट्रॅफिक का करतो रॉंग साइडनी. नाही बाबा डालने झापूक झुपूक बच्चा. हे बघा या बाईक वाल्यांना आता काय सांगायचं, टाकतात आणि मग ट्रॅफिक होता. पाहू शकता तुम्ही हे रोह्यामधला रश. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या ठिकाणी आणि आम्ही आज ब्लॉग आम्ही इथं संपवतोय. असंच काहीतरी येडे चाले केली, काही गाणी वाकडे तिकडे बोललो तर चुकी माफी असावी मित्रांनो. काही चुकला असेल तर, आणि नसेल तर मग आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काका नमस्कार, बाय बाय मित्रांनो. पुन्हा भेटू तुम्हाला याच यूट्यूब चॅनेलवर. आई अण्णांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चाललोय. आता पाहू शकता रोहामध्ये आम्हाला समोर पिकअप आहे, मागं लिहिलेलं आहे आई अण्णांचा आशीर्वाद. तर मित्रांनो बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, सुप्रभात.